चंद्रपूर जिल्हा पोलीस दलानं नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता आणि सुरक्षिततेची भावना अधिक बळकट करण्यासाठी अत्याधुनिक जनजागृती रथ सुरू केला आहे। नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय संदीप पाटील यांच्या हस्ते या रथाचं लोकार्पण करण्यात आलं। पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुरक्षा, कायदे आणि जनजागृतीचे संदेश थेट पोहोचविण्यात येणार आहेत। या जनजागृती रथातून सायबर गुन्ह्यांपासून बचाव, ऑनलाईन फसवणूक, OTP स्कॅम, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, पोक्सो कायद्याअंतर्गत बाल संरक्षण, महिला सुरक्षा, वाहतूक नियमांचं पालन तसंच डायल 112 आपत्कालीन सेवेचा प्रभावी वापर याबाबत माहितीपट, लघुपट आणि प्रबोधनपर संदेश दाखविले जाणार आहेत। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी गुड टच, बॅड टच यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरही मार्गदर्शन केले जाणार असून समाजात कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या रथामध्ये 65 इंचांची LED स्क्रीन, उच्च क्षमतेचे साऊंड सिस्टम आणि ऑडिओ व्हिज्युअल सादरीकरणाची सुविधा उपलब्ध आहे। बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, गावांचे चौक आणि गर्दीच्या ठिकाणी हा रथ फिरून जनतेशी थेट संवाद साधणार आहे। कम्युनिटी पोलिसिंगला अधिक बळ देत नागरिक आणि पोलीस यांच्यात विश्वासाचं नातं दृढ करण्याच्या दिशेनं चंद्रपूर पोलीस दलानं उचललेलं हे पाऊल सामाजिक जनजागृतीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। चंद्रपूरमध्ये मासिक बैठकीच्या अनुषंगाने जे जनजागृती रथ जे त्याचं आत्ता आपण उद्घाटन केलेलं आहे। आपण पाहिलं असेल आजकाल सायबर क्राईम्स, नशामुक्ती अभियान आपले चालू आहे, ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपली रेग्युलर कारवाई चालू आहे। पण एक जनजागृती, कारण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या तरुणांच्या रिलेटेड आहेत, त्यामुळं स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये, परत ग्रामीण भागामध्ये जाऊन जनजागृतीतूनही मोठ्या प्रमाणामध्ये एक अवेअरनेस निर्माण होतो की आपण काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, आणि जर अडचण आली, काय प्रॉब्लेम आला तर आपण पोलिसांशी लवकर कसा संपर्क करू शकू याचंही या जनजागृती रथ आणि जे एक सुरक्षा मंत्र ही पुस्तिका जे SP साहेबांच्या संकल्पनेतून त्यांनी बनवलेली आहे, तर त्यामध्ये विस्तृत माहिती आहे। वेगवेगळे गुन्हे जे आहेत किंवा ट्रॅफिकच्या रिलेटेड गोष्टी आहेत, नशामुक्तीच्या रिलेटेडच्या गोष्टी आहेत, त्याचे दुष्परिणाम काय आहेत। तर मला वाटतं एक खूप चांगला उपक्रम आहे, कारण जनजागृतीच्या माध्यमातून खूप चांगला प्रतिबंध घटना होऊ शकतो। निश्चितच आपण जे आपल्या रेकॉर्डवरती जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुन्हे आहेत, अशा गुन्हेगारांचं वेगवेगळ्या यात वर्गीकरण करून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे गुन्ह्याची जी तीव्रता आहे त्याप्रमाणे त्याच्यावर स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन होणार। त्यामुळे सतत पोलिसांचा वॉच त्यांच्यावरती असणार आहे आणि रेग्युलर त्यांच्यावर कारवाई होणार आहे, की जेणेकरून ते जर रिकामे राहिले तर कोणती ना कोणती गडबड करू शकतात, त्यामुळे ते रिकामे राहणार नाहीत। त्यामुळं आपल्या इकडं आरोपी परेड होते दर महिन्याला, तर ह्या वेगवेगळे जे प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे ज्या आमचे उपाय आहेत त्याच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण येईल। सर, ज्यावेळेसही FDA आम्हाला कोणत्या कारवाईसाठी मदत जर मागत असेल तर आम्ही निश्चित त्यांना मदत करू, आणि पोलीस विभागाने FDAचा चांगला समन्वय आहे, समन्वयातून कारवाई होईल।